या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हा तालुक्यातील माले येथे घरगुती वादातून एका शासकीय अधिकारी महिलेने पती आणि सासऱ्याच्या मदतीने आपल्या सख्ख्या जावेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली। या घटनेत घरातील साहित्याची मोडतोड करण्यात आली असून तक्रार देण्यासाठी गेलेल्या पीडित कुटुंबाला सहकार्य करण्याऐवजी कोडोली पोलिसांनी आरोपींची पाठराखण केल्याचा खळबळजनक आरोप पीडित दाम्पत्याने केला आहे। मिळालेली माहिती अशी की माले येथील स्वाती रामदास शेळके आणि त्यांचे दीर वैभव मारुती शेळके यांच्या कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे। वैभव शेळके यांची पत्नी सारिका शेळके या वारंवार दारात कचरा टाकणे, बोरची मोटर लपवून ठेवणे असे प्रकार करत असल्याचा आरोप स्वाती शेळके यांनी केला आहे। सोमवारी सायंकाळी रामदास शेळके घरी नसताना दीर वैभव आणि पत्नी सारिका यांनी स्वाती व त्यांच्या 2 मुलींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। घराच्या गेटची मोडतोड करून कुंडी फेकून मारली आणि अश्लील शिवीगाळ केली। स्वाती व मुलींनी घरात धाव घेतल्याने त्या सुदैवाने बचावल्या। ही सर्व घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेनंतर स्वाती शेळके यांनी 112 क्रमांकावर फोन केला, मात्र घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली। मंगळवारी सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार देण्यास गेलेल्या शेळके दाम्पत्याला पोलिसांनी दाद दिली नाही। उलट तुमच्यावर चॅप्टर केस करू अशी धमकी देत तहसीलदारांकडे जाण्याचा सल्ला दिला। एखाद्याचा जीव गेल्यावरच पोलीस गुन्हा नोंदवणार का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे। शासकीय पदाचा गैरवापर करून सामान्य कुटुंबाला त्रास देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे।